हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल. मुलांनो, आज आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील युनिट 3मधील 5th लेसन ग्रेट सायंटिस्ट हा शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला लेसन ग्रेट सायंटिस्ट. सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक. आपल्याला हे माहिती आहे की सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक. एका महान शास्त्रज्ञाविषयी माहिती आपण या पाठात घेणार आहोत. विज्ञान क्षेत्रात आत्तापर्यंतच्या इतिहासात अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. बरेचसे वैज्ञानिक आपण आत्तापर्यंत अभ्यासले आहेत. त्यांचाच अभ्यास आपण सायन्स या पुस्तकात या विषयामध्ये करत असतो. त्यांनी लावलेले अनेक शोध आपण अभ्यासत असतो. जसे अनेक सायंटिस्ट जसे की CV रमन असतील, ज्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. थॉमस एडिसन असतील, ज्यांनी बल्ब इन्व्हेंट केला. मॅडम क्युरी, रेडियम. हेनरी बेक्युरेल, रेडिओ ॲक्टिव्हिटी. हरिगोविंद खुराना. अनेक सायंटिस्ट आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन. खूप सायंटिस्ट आहेत जे अनेक शोध त्यांनी लावलेले आहेत. असे हे जे खूप सायंटिस्ट होऊन गेले, ज्यांनी महत्त्वाचे असे शोध लावले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली, अशाच एका महान शास्त्रज्ञाची माहिती आपण या पाठात आता घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे मायकल फॅरेडे, ज्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध लावला आहे. अशा मायकल फॅरेडे यांच्याविषयी आपण या पाठात अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ. ग्रेट सायंटिस्ट. Great scientists are persevering and never deterred by difficulties. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे थोर शास्त्रज्ञ जे असतात. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे काय? थोर शास्त्रज्ञ जे असतात ते कधी नेहमी हे प्रिझर्वरिंग असतात. प्रिझर्वरिंग म्हणजे सतत काही ना काही कार्य ते मन लावून एकदम चिकाटीने असे ते करत असतात. अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. डिफिकल्टीज म्हणजे संकट, अडचणी. या अडचणींमुळे ते कधीही डिटर्ड होत नाहीत. डिटर्ड म्हणजे निराश होत नाहीत, तर कधीही आशा सोडत नाहीत, असे सायंटिस्ट असतात. प्रत्येक कोणतीही बारीक गोष्ट असेल ना, तर त्यावर खूप विचार ते करत असतात आणि खोलवर विचार करण्याची त्यांची नेहमी वृत्ती असते. आणि कधीही जर अपयश मिळालं तर ते नाउमेद होत नाहीत, निराश होत नाहीत. त्यातून शिकून आणखी पुढे विचार ते करत असतात. असे असतात ग्रेट सायंटिस्ट. खास करून वैज्ञानिकांची वृत्ती अशी असते. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स. मायकल फॅरेडे हे एक आधुनिक काळातील अत्यंत गाजलेले किंवा प्रसिद्ध असे सायंटिस्ट होते. अँड इन्व्हेंटर्स म्हणजे संशोधक. प्रसिद्ध म्हणजे नामवंत असे शास्त्रज्ञ आणि संशोधक होते ते. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. आणि त्यांनी इलेक्ट्रिसिटी किंवा वीज यावरती जे काही काम केलं आहे, त्यांचं विजेसंबंधीचं जे काही कार्य आहे त्यावर आजही अभ्यास केला जातो. ते आजही आपल्याला अभ्यासाला आहे. इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉज म्हणून हा पाठ आपल्याला अभ्यासाला आहे. फॅरेडेचे नियम या नावाने अभ्यास विषय आपल्याला विज्ञान या विषयामध्ये पाहायला मिळतो. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. त्यांनी लावलेले शोध, त्यांचं कार्य जे काही आहे ते अभ्यासाला आहे, ते प्रत्येकालाच ज्ञात आहे, सर्वश्रुत आहे. परंतु त्यांची जी लाईफ स्टोरी आहे, इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी, प्रेरणादायी अशी लाईफ स्टोरी आहे, जीवनकथा आहे, ती खूप थोड्या लोकांना माहिती आहे. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. करेज म्हणजे धैर्य. करेज म्हणजे काय? धैर्य. त्यांनी जे धाडस केलं, धैर्य केलं आणि त्यांची जी एक वृत्ती होती की कोणत्याही गोष्टीचा सामना करण्याची. फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स म्हणजे कोणत्याही विरुद्ध गोष्टींचा सामना करण्याची त्यांची जी वृत्ती होती ती, आणि त्यांनी केलेलं धैर्य याची कथा, त्यांच्या जीवनाची प्रेरणादायी अशी कथा खूपच थोड्या लोकांना माहिती आहे. खूपच थोडे लोक ही कथा जाणतात की कसं होतं मायकल फॅरेडेचं लाईफ. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. मायकल फॅरेडे यांचा जन्म एका दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबामध्ये झाला. म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि कुठे? इन अ डर्टी लंडन सबर्ब. लंडनमधल्या एका डर्टी म्हणजे गलिच्छ अशा उपनगरामध्ये झाला. अर्बन एरिया म्हणजे नगर, सबर्ब म्हणजे उपनगर. अर्बन एरिया किंवा अर्बन सिटी म्हणजे नगर, मोठी सिटी, आणि सबअर्ब म्हणजे
उपनगरामध्ये लंडनमधल्या एका छोट्याशा उपनगरामध्ये अत्यंत गलिच्छ वस्ती असलेल्या अशा एका ठिकाणी त्यांचा एका दारिद्र्याने गांजलेल्या कुटुंबात किंवा गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. मायकल फॅरेडे ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. लहानपणापासून त्यांना बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, काहीतरी त्यांच्या बोलण्यामध्ये दोष होते, म्हणजे त्यांचं बोलणं बोबडं यायचं किंवा वेगळ्या प्रकारे यायचं. ही वूड प्रनाऊन्स, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं येत होतं, रॅबिट ॲज वॅबिट. ते रॅबिटला वॅबिट असं प्रोनाऊन्स करत होते. म्हणजे त्यांना वाचा दोष होता. वाचा दोष म्हणजे काय, बोलण्यामध्ये अडचणी येणे. त्यांना लहानपणी असा वाचा दोष होता. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वूड कॉल हिमसेल्फ फॅवरडे. त्यांना त्यांचं स्वतःचं नावसुद्धा कधीही सांगता येत नव्हतं. त्याला स्वतःला कधीही त्यांचं नाव सांगता येत नव्हतं. ते त्यांना स्वतःला फॅवरडे असं म्हणत. फॅरेडेचं प्रोनाऊन्सिएशन ते फॅवरडे असं करत. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम. इतर मुले त्यांना हसायची. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. आणि शिक्षकही त्यांना कधी लक्ष दिले नाही. शिक्षकांनीही त्यांना कधी मदत केली नाही. त्यांच्या या गोष्टीवर शिक्षकही कधी त्यांना पाहिलं नाही शिक्षकांनी कधीही. वेन ही वॉज 12, जेव्हा हा मायकल फॅरेडे 12 वर्षांचा झाला, हिज मदर वॉज फोर्स्ड टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. त्यांच्या आईला त्या शाळेतून बाहेर काढावं लागलं आणि त्या मायकल फॅरेडेची शाळा बंद झाली. दस पुटिंग अँड एंड टू हिज फॉर्मल एज्युकेशन. आणि त्याची शाळा बंद झाली. लहान असताना मायकल फॅरेडे जेव्हा 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आईला फोर्सली त्याला त्याच्या शाळेतून काढून टाकावे लागले आणि त्यामुळे त्याचे रीतसर जे शिक्षण होते, अकॅडमिक शिक्षण जे होते, शाळेत जाऊन शिकणं वगैरे, ते सगळं त्याचं बंद झालं, संपलं. ॲट 13 वर्षांचा जेव्हा मायकल झाला, हावेवर ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. बुक बाइंडरसोबत काम करायला त्याने सुरुवात केली. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. दिवसभर 100 पुस्तके तो बांधत असे आणि रात्री ती पुस्तके वाचत असे. 13 वर्षांचा झाला तेव्हा शाळा तर बंद झाली. आता मग करणार काय, तर त्याने पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे काम करायला सुरुवात केली. पुस्तक बांधणी म्हणजे बुक बाइंडिंगचं एक हे असतं, पुस्तकं जिथे बांधणी केली जाते, जे पानं एकत्र करून जिथे पुस्तकं तयार केली जातात, बांधणी केली जाते त्यांची, अशा एका पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे हा मायकेल कामाला जाऊ लागला आणि दिवसभरात शेकडो पुस्तके तो बांधण्याचे काम करत असे आणि रात्री ती सगळी पुस्तके तो वाचत असे. रीडिंग दस बिकेम हिज ओबेशन. आणि म्हणूनच वाचनाचा त्याला छंद लागला. त्या ओबेशन म्हणजे एकदम मनापासून सतत वाचन असंच त्याला झालं. वाचनाने तो पछाडून गेला, सतत वाचन करू लागला. वन डे ही केम अक्रॉस बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. एके दिवशी त्याच्या हाती एक पुस्तक पडलं जे विजेवरती होतं. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, वीज. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. विजेसंबंधी एक पुस्तक त्याच्या हाती पडलं जे त्याच्या मालकाकडे बाइंडिंगसाठी आलं होतं. विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. बाइंडिंगसाठी ते पुस्तक त्यांच्याकडे आलं होतं आणि ते पुस्तक याच्या हातात पडलं. ही स्टार्टेड रीडिंग इट. त्याने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. आणि तो पूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्या वाचता त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे तो हरवून गेला. हुक्ड म्हणजे हरवून गेला, मग्न होऊन गेला. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि तीच त्याची पहिली ओळख होती इलेक्ट्रिसिटी या विषयाशी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज, हा विषय त्याने पहिल्यांदा तेव्हा हाताळला. या विषयाशी त्याचा संबंध पहिल्यांदा तेव्हा आला. विच सून बिकेम अ लाईफ लाँग फॅसिनेशन. आणि लवकरच हे त्याचे पूर्ण आयुष्यभराचे एक फॅसिनेशन ठरले. फॅसिनेशन म्हणजे आकर्षण, ओढ ठरली. पूर्ण आयुष्यभर त्याने या विषयावरती काम केलं. आणि जिथे पहिल्यांदा त्या विषयाशी त्याचा परिचय केव्हा आला, बुक बाइंडिंग करताना ते पुस्तक जेव्हा हाती आलं तेव्हा पहिल्यांदा वीज या विषयाशी त्याचा संबंध आला. त्याने संबंध पुस्तक वाचून काढलं आणि त्यात तो मग्न होऊन गेला. आणि पुढे आयुष्यभराचं आकर्षणसुद्धा तेच ठरलं. इलेक्ट्रिसिटी या विषयावरच त्यांनी खूप संशोधन केलं पुढे. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. 21 वर्षाचा मायकेल झाला तरी तो अजूनही गरीब होता. कारण त्यांचं कुटुंब मायकेलच्या लहानपणापासूनच दारिद्र्याने गांजलेलं असं होतं, गरीब होतं. मायकल फॅरेडे जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हाही तो गरीबच होता. वन्स अ फ्रेंड गिव्ह हिम अ फ्री तिकीट टू पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनोड केमिस्ट
हम्फ्री डेवी ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. एकदा एका त्याच्या मित्राने त्याला लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये एका सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ रिनोड केमिस्ट म्हणजे सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डेवी यांचं डेमॉन्स्ट्रेशन पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे एक पब्लिक लेक्चर म्हणजे काय, जेव्हा सर्व लोक तिथे जमा होतात आणि तिथे लेक्चर दिलं जातं, भाषण दिलं जातं, सार्वजनिक भाषण ज्याला म्हणतो आपण, त्या सार्वजनिक भाषणाचं आणि प्रयोगाचं एक मोफत तिकीट त्याने त्याला देऊ केलं. त्या मित्राने या मायकेलला दिलं. डेव्हीज वर्क ऑन द केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज. त्या काळचे जे सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टमध्ये ह्या डेव्हींनी केलेलं जे काही कार्य आहे, त्यांनी कशावरती कार्य केलं आहे, केमिकल्स अँड इलेक्ट्रिक लाइटिंग. केमिकल्स म्हणजे रसायनं आणि विद्युत प्रकाश, इलेक्ट्रिक लाईट म्हणजे काय, विद्युत प्रकाश, याविषयी त्यांचं जे कार्य आहे हम्फ्री डेव्हींचं, हा त्या काळातील शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय होता. म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्यांचं प्रभुत्व होतं, वर्चस्व होतं या विषयावरती. रसायनं आणि विद्युत प्रकाश यावरती त्यांनी केलेलं कार्य हा त्या काळातील शास्त्रज्ञांचा चर्चेचा विषय होता. 70 इयर्स लेटर आणि 70 वर्षांनंतर अक्रॉस द अटलांटिक ओशन इन द USA, द सेम वर्क एनेबल्ड थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. आणि 70 वर्षांनंतर अटलांटिक महासागरापलीकडे म्हणजेच अमेरिकेमध्ये USA म्हणजे काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये द सेम वर्क एनेबल्ड बाय थॉमस एडिसननी सुद्धा हेच कार्य केलं. म्हणजे त्यांनी सुद्धा हेच केलं. त्यांनी काय केलं, वर्क एनेबल्ड थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. सतत चालू राहणारा दिवा त्यांनी बनवला किंवा बल्ब त्यांनी बनवला. थॉमस एडिसन यांनी हा सतत प्रकाश देणारा दिवा त्यामुळेच बनवला. दॅट डे इन 1812 फॅरेडे वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. त्या दिवशी 1812च्या त्या दिवशी डेव्हीच्या भाषणावर अत्यंत फॅरेडे मंत्रमुग्ध झाला. त्यांचं भाषण तो मनापासून ऐकू लागला. त्याला ते भाषण खूप भावलं किंवा मनापासून त्याला ते आवडलं. तो मंत्रमुग्ध होऊन त्याने ते सर्व भाषण ऐकलं. ही केप टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टिरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. तर तो जेव्हा तिथे भाषणास ऐकण्यासाठी म्हणून गेला होता, त्याने तिथे जाऊन वेगवेगळे नोट्स तिथे काढले. ते जे भाषण देत होते आणि वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रयोग करत होते, त्या सगळ्यावरती त्याने तिथे टिपणे म्हणजे नोट्स काढले. त्यांनी कशावरती, विद्युत प्रवाहाचं हे जे मिस्टिरियस म्हणजे गूढ तीव्रता जी आहे त्यावरती त्याने वेगवेगळे नोट्स काढले. ही वॉज सो एनग्रॉस्ड इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. तो त्या भाषणामध्ये इतका मंत्रमुग्ध झाला होता. एनग्रॉस्ड म्हणजे मनापासून तो ऐकत होता, मंत्रमुग्ध झाला होता, तल्लीन झाला होता की इतर लोक जेव्हा उठून टाळ्या वाजवत होते, टू अपलॉड म्हणजे टाळ्या वाजवणे किंवा कौतुक करणे, जेव्हा इतर लोक टाळ्या वाजवत होते तेव्हा उठून सर्व लोकांसोबत टाळ्या वाजवायचेही तो विसरून गेला होता. ही फॉरगॉट टू अपलॉड, तो टाळ्या वाजवण्याचे सुद्धा विसरून गेला होता. इतका मंत्रमुग्ध होऊन त्यांचं भाषण तो ऐकत होता आणि त्याबद्दल विचार करत होता. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to gift it to Davy someday. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याने इतके नोट्स काढले होते. तिथं गेल्यानंतर त्याने जी टिप्पणी काढली होती ते इतके भरपूर प्रमाणात होते, म्हणजे इतके डिटेलमध्ये त्यानं नोट डाऊन करून घेतलं होतं की त्याचं एक पुस्तक बनलं. आणि हे पुस्तक त्याने कशासाठी बाइंडिंग करून घेतलं, टू गिफ्ट इट टू डेव्ही समडे. कधीतरी एके दिवशी आपण डेव्ही यांना हे पुस्तक भेट द्यावं असं म्हणून या विचाराने त्यांनी ते पुस्तक ते जे लिहिले होते नोट्स त्याची पुस्तक बांधणी केली. त्याला ते पुस्तक म्हणून भेट द्यायचं होतं डेव्ही यांना. Faraday decided that day that he didn't just want to sell books.
फॅरेडेने त्या दिवशी ठरवलं की तो फक्त आता पुस्तके विकत बसणार नाही, तर ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. त्याने त्याच दिवशी ठरवलं की मी आता फक्त पुस्तक विकत बसणार नाही, मी आता मोठा शास्त्रज्ञ होणार आहे, असं त्याने त्याच दिवशी ठरवलं. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स, आणि इतका मोठा शास्त्रज्ञ होणार आहे की माझी स्वतःची पुस्तके मी लिहीन, इतका मोठा स्वतःची पुस्तके लिहिण्या इतका चांगला सायंटिस्ट, चांगला शास्त्रज्ञ मी होणार आहे, असं त्याने त्या दिवशी ठरवलं. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल, आणि हम्फ्री डेव्ही हे त्याचे रोल मॉडेल बनले. रोल मॉडेल म्हणजे आदर्श, हा हम्फ्री डेव्ही हा त्याचा आदर्श बनला. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम, पण तिथं एक अडचण होती, प्रॉब्लेम होता. ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, त्याला समाजामध्ये स्थान नव्हतं. सोशल स्टेटस म्हणजे काय? मायकल फॅरेडेला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा नव्हती, आणि याशिवाय पैसेसुद्धा नव्हते, ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स, आणि त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते किंवा शिक्षणसुद्धा नव्हते. यापैकी काहीच त्याच्याकडे नव्हतं. विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पैशांची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे. यापैकी त्याच्याकडे ना पैसे होते, ना शिक्षण होते, ना समाजामध्ये प्रतिष्ठा होती. यापैकी त्याच्याकडे काहीही नव्हतं, आणि हीच अडचण त्याला भेडसावत होती. फॅरेडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटर, बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली. फॅरेडेला खूप असं मनापासून वाटत होतं की डेव्ही यांनी त्याला मदत करावी किंवा त्यांच्यासोबत राहावं किंवा मार्गदर्शन करावं. हम्फ्री डेव्ही यांनी फॅरेडेला मार्गदर्शन करावं असं त्याला वाटत होतं. तर किती चांगलं झालं असतं असं वाटत होतं त्याला. बट डेव्ही डिड नॉट ॲग्री इनिशियली, पण डेव्ही यांनी सुरुवातीला नकार दिला, ते तयार झाले नाहीत. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, पण तरीसुद्धा फॅरेडे हताश झाला नाही. मायकेल हताश झाला नाही. डिजेक्टेड म्हणजे हताश होणे. तो हताश झाला नाही. ही जस्ट केप्ट ट्राईंग, तो प्रयत्न करीत राहिला. सतत प्रयत्न त्यांनी केले, आणि ते मोठे सायंटिस्ट झाले. पुढे काय करतात ते आपण पाहू. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. डेस्टिनी म्हणजे नियती किंवा नशीब. डेस्टिनी म्हणजे नियती. नियतीच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळाच प्लॅन होता, एक वेगळीच योजना त्याच्यासाठी होती. अ फ्यू इयर्स लेटर, थोड्याच वर्षानंतर, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन इनसाइड अ डेव्हीज लॅब. डेव्हीच्या लॅबमध्ये एक केमिकल एक्सप्लोजन झालं. केमिकल एक्सप्लोजन म्हणजे रासायनिक स्फोट झाला. डेव्ही हे सुद्धा सायंटिस्ट होते, हम्फ्री डेव्ही. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये रासायनिक स्फोट झाला. अँड ही वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड, आणि थोड्या काळासाठी, टेम्पररीली म्हणजे थोड्या काळासाठी, तात्पुरत्या काळासाठी हम्फ्री डेव्ही आंधळे झाले, ब्लाइंड झाले. ब्लाइंड म्हणजे आंधळे झाले. त्यांचे डोळे गेले थोड्या काळासाठी. ही नाव नीडेड ॲन असिस्टंट विथ ॲन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. आता त्यांना मदतीसाठी एका एक्सलंट मेमरी असलेल्या माणसाची असिस्टंट म्हणून गरज होती. उत्तम स्मरणशक्ती ज्या माणसाची आहे असा एखादा माणूस त्यांना आता सहाय्यक म्हणून, असिस्टंट म्हणजे काय, सहाय्यक म्हणून त्यांना आता गरजेचा होता. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि त्यांना तेव्हा फॅरेडेची आठवण झाली, आणि फॅरेडेची आठवण होताच त्यांनी असं ठरवलं की याला आपण आपला सेक्रेटरी म्हणून आपल्याकडे कामाला ठेवूयात, असा त्यांनी विचार केला. डेव्ही नेवर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. डेव्ही यांना सतत असं वाटायचं किंवा त्यांना असा विश्वास वाटत नव्हता की फॅरेडे काहीतरी करू शकतील. हा जो मायकल फॅरेडे आहे तो जीवनामध्ये काहीतरी करू शकेल असा त्याला कुणाला, हम्फ्री डेव्ही याला अजिबात विश्वास वाटत नव्हता. कारण त्यांच्याकडे ना सोशल स्टेटस होतं, ना पैसे होते. त्यांच्याकडे काहीही बॅकग्राऊंड नसल्यामुळे सामाजिक दर्जा आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी विज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असतात. पण या गोष्टी मायकल फॅरेडेकडे नाहीत असं वाटून हम्फ्री डेव्ही यांना असा विश्वास नव्हता की ते काही करू शकतील, असं त्यांना वाटत नव्हतं. ही देअरफॉर डिसमिस्ड फॅरेडेज ॲस्पिरेशन्स अँड ॲडवाइज्ड हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग. आणि म्हणूनच हम्फ्री डेव्ही यांनी त्याला काय सांगितलं की तू आता ही जी तुझी इच्छा आहे सायंटिस्ट बनण्याची ती तू आता सोडून दे. तुझ्या मनातून ती इच्छा तू काढून टाक. तुझी ही जी महत्त्वाकांक्षा आहे ती कधीही पूर्ण होणार नाही. तू तुझं लक्ष आता फक्त बुक बाइंडिंगवरती केंद्रित कर. तू ही ॲडवाइज हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग, म्हणजे बुक बाइंडिंगच्या कामाला तू आता चिकटून राहा. तुझं हे जे ॲस्पिरेशन आहे, ॲस्पिरेशन म्हणजे महत्त्वाकांक्षा, तुझी जी सायंटिस्ट बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे ती आता
तू सोडून दे आणि बुक बाइंडिंगच्या कामामध्ये तू आता लक्ष घाल, असं त्यांनी सांगितलं. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस म्हणजे हा खूप एकदम मनापासून तो कार्य करणारा होता फॅरेडे. रिलेंटलेस म्हणजे एकदम कणखर होता तो. त्याला असं अजिबात मनापासून वाटत नव्हतं की आपण काही करू शकत नाही. त्याच्याकडे जिद्द होती, चिकाटी होती आणि हुशारी तर होतीच. ही वर्कड डे अँड नाईट. तो दिवस रात्र काम त्यांनी केलं. अँड लर्न्ड ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट. आणि डेव्ही ते जे एक्सपेरिमेंट करत असत त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये ते सर्व तो पाहत असे आणि दिवस रात्र तिथे काम करत असते आणि त्या डेव्हीचे एक्सपेरिमेंट तो तिथे पाहत असे. सून फॅरेडे बिकेम इंडिस्पेन्सेबल. आणि त्या इंडिस्पेन्सेबल म्हणजे फॅरेडे लगेचच तो तिथे थोडासा इंडिस्पेन्सेबल बनला. इंडिस्पेन्सेबल म्हणजे शक्य तेवढं तो जो तिथे शिकत होता त्या शिकता त्याने त्याचं ज्ञान वाढवून घेतलं. इंडिस्पेन्सेबल टू डेव्ही अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. आणि त्याला पुढची बढती मिळाली लॅब असिस्टंट म्हणून तो तिथे आता रुजू झाला. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. हे त्याचं पहिलं पाऊल होतं. सायंटिफिक करिअर म्हणजे विज्ञानाच्या कारकिर्दीतील हे त्याचं पहिलं पाऊल होतं. दो मच ऑफ हिज जॉब नाऊ वॉज क्लिनिंग लॅब्स. आता त्याचं काम जरी फक्त क्लिनिंग लॅब म्हणजे ती लॅब स्वच्छ ठेवणं हे इतकंच होतं, तरीही ॲटलिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट. डेव्हीचे जे महत्त्वाचे एक्सपेरिमेंट्स होते ते पाहण्याचं भाग्य त्याला तिथे मिळालं किंवा मुख्य प्रयोग त्याचे डेव्हीचे पाहता आले. तिथे लॅबमध्ये काम करत असल्यामुळे त्याचे लॅब असिस्टंट असल्यामुळे त्याला डेव्हीचे प्रयोग पाहता आले. इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. पण तरीसुद्धा या डेव्हीला फॅरेडेबद्दल फारशी आशा नव्हती. देन फॅरेडे गॉट अनादर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. आणि फॅरेडेला आणखी एक दुसरी संधी मिळाली टू प्रूव्ह हिमसेल्फ. स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक दुसरी संधी मिळाली. स्वतःची हुशारी दाखवण्याची त्याला एक संधी मिळाली. वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट विल्यम वॉल्स्टन. त्यांनी काय केलं, एके दिवशी वन डे डेव्ही ट्राईड टू रिक्रिएट फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट. हा जो एक्सपेरिमेंट होता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट म्हणजे विद्युत प्रवाहाचा हा जो एक्सपेरिमेंट होता तो या सायंटिस्टसोबत ज्यांचं नाव आहे विल्यम वॉल्स्टन यांच्याबरोबर हा तो प्रयोग होता तो त्यांनी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला. एक्सप्लोरिंग व्हाय when an electric current is applied to a wire it causes that wire to behave like a magnet. जेव्हा तारेमधून विद्युत प्रवाह सोडला जातो तेव्हा ती तार चुंबकासारखी का होते, तारेमध्ये चुंबकाचे गुण काय येतात, या गोष्टीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग करून ते आता पाहत होते. आणि ते कोणासोबत पाहत होते, मायकल फॅरेडे अ फेमस सायंटिस्ट, विल्यम वॉल्स्टन यांच्यासोबत. सायंटिस्ट म्हणजे केमिस्ट. हे जे केमिस्ट होते विल्यम वॉल्स्टन यांच्यासोबत त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. यांच्याबरोबर तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते हा प्रयोग त्यांनी करून पाहिला. पुढे काय होतं हे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या पाठातील इथंपर्यंतचा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उर्वरित भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या पाठातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. प्रिझर्वरिंग म्हणजे कार्य करीत असणारे, सतत कार्य करीत असणारे. डिटर्ड म्हणजे निराश होणे. डिस्टिंग्विश सायंटिस्ट म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ. इन्व्हेंटर्स म्हणजे संशोधक. इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी म्हणजे प्रेरणादायी जीवनकथा. करेज म्हणजे धैर्य, धाडस. पॉवर्टी स्ट्रायकन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील. प्रोनाउन्स म्हणजे उच्चारणे. बाइंडिंग म्हणजे पुस्तक बांधणी. ओबेशन म्हणजे झपाटलेपणा किंवा पछाडलेपणा. त्यांना पुस्तक वाचनाच्या त्या वेडाने पछाडलं होतं. सतत पुस्तकं ते वाचत असत.
इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. लाईफलाँग फॅसिनेशन म्हणजे पूर्ण त्यांचं आयुष्यभराचं ते आकर्षण ठरलं. आयुष्यासाठीचे आजीवन आकर्षण. लाईफलाँग फॅसिनेशन म्हणजे आजीवन आकर्षण. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिक किंवा प्रयोग. रिनोड केमिस्ट म्हणजे प्रख्यात केमिस्ट. कन्सिस्टंट म्हणजे कंटिन्यू, सलग लागणारा, सतत लागणारा बल्ब. एनग्रोज्ड म्हणजे एनग्रोज्ड म्हणजे मग्न असणे, तल्लीन होणे. टू ॲप्लॉड म्हणजे प्रशंसा करणे किंवा टाळ्या वाजवणे. कंप्रेन्सिव्ह म्हणजे विस्तृत, खूप विस्तृत डिटेलमध्ये केलेलं नोट्स. टू परस्यू म्हणजे घेणे किंवा शिकणे. पाठपुरावा करणे. टू परस्यू म्हणजे पाठपुरावा करणे. मेंटर म्हणजे गुरु. स्ट्रेंज प्लॅन म्हणजे विचित्र योजना, वेगळीच योजना. केमिकल एक्सप्लोजन म्हणजे रासायनिक स्फोट. टू हायर म्हणजे निवडणे. ॲस्पिरेशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षा. रिलेंटलेस म्हणजे सोडून देणे किंवा चिवट असणे. एखाद्या गोष्टीचा विचार न करणे. इंडिस्पेन्सिबल म्हणजे अपरिहार्य. अपरिहार्य म्हणजे जी नसून चालत नाही, एखादी गोष्ट नसून चालत नाही, अत्यावश्यक असणे. सून फॅरेडे बिकम इंडिस्पेन्सिबल म्हणजे त्या डेव्हीच्या लॅबमध्ये या फॅरेडेशिवाय कोणतंही काम चालतच नव्हतं. तो तिथे असणं गरजेचंच असायचं. तो तितका महत्त्वाचा झाला होता, अपरिहार्य असा झाला होता. टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. रिक्रिएट म्हणजे पुनर्निर्मित करणे, पुन्हा निर्माण करणे. अशा पद्धतीने या पाठातील वर्ड मिनिंग्ज आत्ता आपण पाहिले, ज्यामध्ये या पार्टमध्ये, व्हिडिओच्या या पार्टमध्ये आपण पाहिलं की लहानपणापासून मायकल फॅरेडेचं लाईफ कसं होतं, कोणकोणत्या संकटांना त्याला सामोरं जावं लागलं. शिक्षण, गरिबी, पैसा या सगळ्या संकटांना सामोरे जात तो बुक बाइंडिंग करणाऱ्याकडे काम करू लागतो आणि तिथे त्याला पुस्तक वाचनाची आवड निर्माण होते आणि त्यातूनच त्याच्या लाईफचं मोटिव्ह त्याला मिळतं. पुढे काय होतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.